नमस्कार, मी सिजल पुरवार आणि सकाळचे 9 वाजलेले आहेत. अर्थातच वेळ झालेली आहे आज काय विशेषची आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. खरं तर आज दिवसभरात कोणत्या मोठ्या महत्त्वाच्या विशेष घडामोडी घडणार आहे याचा आपल्याला वेध घ्यायचा आहे आज काय विशेषमध्ये. मात्र यामध्ये पहिली विशेष बातमी काय आहे तर ही बातमी राजकीय विश्वातून आहे. आदित्य ठाकरे कारण आज शरद पवारांना भेटणार आहे ही शक्यता जरी असली तरी ही भेट महत्त्वाची असेल. पवारांनी शिंदेंचा सत्कार केलाय आणि त्यानंतर ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरी बातमी देखील तितकीच महत्त्वाची आहे कारण की ही बातमी राजन साळवींसंदर्भातली आहे कारण ते आज ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करताय, शिंदे सेनेमध्ये प्रवेश करताय. या संदर्भातलं सविस्तर वृत्त आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचं. तिसरी बातमी धनंजय मुंडेंची. धनंजय मुंडेंना परळी कोर्टानं नोटीस दिली आहे. नेमकं काय कारण आहे आपण आज काय विशेषमध्ये यामागचं जे विशेष कारण आहे ते सुद्धा जाणून घेणार आहे. तर या तीनही बातम्यांचा सविस्तर आढावा तर घ्यायचा आहे. मात्र आज काय विशेष मधली पहिली विशेष बातमी कारण दिल्ली दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार आहे ही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र शिंदे सेनेच्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार हा शरद पवार यांनी केला. त्यानंतर उद्धव ठाकरे मात्र नाराज असल्याचं कळत आहे. राऊतांच्या टीकेनंतर शरद पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर यावेळेस देण्यात आलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. तर दिल्ली दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची देखील भेट सध्या घेतली जाणार असल्याची माहिती तरी मिळते आहे. मात्र त्यासोबत ठाकरे गटाच्या खासदारांशी देखील ते संवाद साधणार अशी सुद्धा माहिती सध्या मिळते. तरी बातमी अतिशय महत्त्वाची आहे कारण या भेटीगाठी ज्या घडत आहेत त्यावेळेस आगामी राजकारण जे आहे ते ठरणार आहे. पुढची बातमी सुद्धा विशेषच म्हणावी लागणार आहे कारण आता माजी आमदार राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार आहे आणि ठाण्यातील आनंद आश्रमात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दुपारी साधारणतः 3 वाजता त्यांचा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. तर यावेळेस राजन साळवी यांचे शेकडो समर्थक शिंदे सेनेमध्ये प्रवेश करतील. राजन साळवींनी काल शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर त्यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यावेळेस उदय सामंत आणि किरण सामंत हे देखील उपस्थित राहिले असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळात मी त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं. ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो. शिंदे साहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला. आजच्या ह्या बैठकीमध्ये माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत, विद्यमान आमदार किरण सामंत असं आम्ही एकत्र बसलो. आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधीच्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा ह्या सकारात्मक झालेल्या आहेत. त्याचं काही नाही, ते पूर्वी पण मार्गदर्शक होते, आज पण आहेत आणि उद्या पण असणार. राजन साळवी त्यांना मिळणार काय त्यांना आता त्यांना योग्य तो मानसन्मान मिळणार काय महामंडळ काय नाही ती चर्चा झाली. एक 15 जवळपास अर्धा चर्चा झाली. अशी या बाबतीत कोणतीही चर्चा नव्हती. पक्ष प्रवेश कसा असेल याबाबत चर्चा. तर राजन साळवी यांचा आज शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश तर होणार आहे. मात्र या पक्षप्रवेशानंतर नेमकी काय भूमिका ठाकरेंची असते कारण त्यांचे आणखी काही शिलेदार शिंदेंच्या वाटेवर असल्याचं कळत आहे. त्यामुळे ते बघणं महत्त्वाचं असेल. याशिवाय राज्याच्या राजकारणातल्या आणखी काही घडामोडी वेगवान स्वरूपात न्यूज पॉईंट 20 मध्ये. शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि नरेश म्हस्केंनी दिल्लीमध्ये पवारांची भेट घेतली. कालच पवारांच्या हातून शिंदेंचा सत्कार झालाय आणि त्यावेळी शिंदे पवारांनी एकमेकांचं कौतुक केलं. आज शिंदेंचे नेते पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार जो तो शरद पवार यांनी केलाय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना फोडणाऱ्यांचा सत्कार पवारांनी केला त्यामुळे ठाकरे नाराज असल्याचं बघायला मिळत आहे. एकंदरीत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करणं टाळायला हवं होतं असं ठाकरेंचं मत आहे. शिंदेंनी आता पवारांचा सत्कार केला. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पवारांसह शिंदेंवर टीका केली. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी याच टीकेचा समाचार घेतला. राऊतांच्या कानशिलात लगावली पाहिजे असं बांगर म्हणाले.
शरद पवार यांनी स्टेटमनशिपचं उत्तम असं उदाहरण घालून दिलेलं आहे. राऊतांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी या शब्दांमध्ये उत्तर दिलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळालं आहे आणि अमोल कोल्हे यांची आक्रमक भूमिका बघायला मिळाली. राऊतांना पुरस्कार न मिळाल्यानं त्यांना खंत असेल असं यावेळेस अमोल कोल्हे म्हणाले. कुडाळमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसलाय. कुडाळ नगरपंचायतीमधील महाविकास आघाडीच्या 7 नगरसेवकांनी भाजपला जाहीर प्रवेश केलाय. यामध्ये आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 5 तर काँग्रेसचे 2 असे एकूण 7 नगरसेवक आहे ज्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे. आपल्याकडे जादूचं घड्याळ आहे असं आमदार भरत गोगावलेंनी म्हटलेलं आहे. गोगावलेंच्या मनगटावर 2 घड्याळ आहे. याबाबत विचारलं असता गोगावलेंनी 1 घड्याळ जादूचं असल्याचं सांगितलंय. 31 जूनपर्यंत शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली. राज्य सरकारने ही मुदतवाढ दिलेली आहे. मराठी कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व मदरशांची सखोल चौकशी करून तपासणी व्हावी ही मागणी मंत्री नितेश राणेंनी केली. मदरशांच्या चौकशीसाठी देवेंद्र फडणवीसांना नितेश राणेंनी पत्र लिहिलं. मदरशांचा वापर देशविरोधी कारवाया करण्यासाठी होत असल्याचा गंभीर आरोप नितेश राणेंनी केला आहे. बावनकुळेंनी महाविकास आघाडीला डिवचलंय. आम्ही पराभवातून शिकलो आणि जिंकलो. मात्र महाविकास आघाडीने 90-90 घेऊन युती केली. 90 घेतल्यानं महाविकास आघाडीची युती तुटली. हा खोचक टोला बावनकुळेंनी लगावलाय. शरद पवार यांचे आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. मंत्रालयात ही भेट झालेली आहे. लोकसभेपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत उत्तम जानकरांनी नेहमीच अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे जानकरांनी अचानक अजितदादांची भेट घेतली. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. छगन भुजबळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैयाजी जोशी एकाच मंचावर आल्याचे बघायला मिळाले. नंदूर मध्यमेश्वरमधील पुरातन श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमात भुजबळ आणि भैयाजींनी हजेरी लावली आहे. तर मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या अपयशानंतर वेगवेगळे खुलासे होत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये दगाबाजी झाली आहे. हा गंभीर आरोप शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. मित्रपक्षाने दगा दिला नसता तर शेकापचे 4 आमदार आले असते असं जयंत पाटील म्हणाले. काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाची याच आठवड्यामध्ये घोषणा होऊ शकते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतीश पाटील यांच्यासह अनेक नेते शर्यतीत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा नवीन कॅप्टन कोण याची चर्चा आता राज्याच्या राजकारणात सध्या तरी रंगली आहे. पुढची बातमी बघूयात. मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढत आहे. कारण आता 24 फेब्रुवारीला धनंजय मुंडेंवर परळी कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. त्या संदर्भात परळी कोर्टानं धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खोटी माहिती दिल्याप्रकरणी करुणा मुंडेंनी तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडेंनी शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि 3 मुली याशिवाय करुणा मुंडे यांच्या 2 मुलांचा उल्लेख केला आहे. मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाच उल्लेख नव्हता. करुणा मुंडेंनी केलेल्या तक्रारीवर आता परळी कोर्टामध्ये सुनावणी सुद्धा होणार आहे. आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी. बीड सरपंच हत्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश धस आता डीपीडीसी मधील घोटाळ्यावरून आक्रमक झाले. सुरेश धस आज अजित पवार यांची भेट घेतील आणि या भेटीत गेल्या 5 वर्षातील डीपीडीसी मधील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी ते करणार असल्याचं देखील सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे सुरेश धस अजित पवार यांना आता काय नेमके पुरावे देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. एकंदरीत ही भेट अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण थेट दादांची भेट आता सुरेश धस घेणार आहेत. उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात. सुरेश धस यांनी पलटी का मारली असा सवाल आता परभणीमधील मयत सोमनाथ सूर्यवंशींच्या आई आणि भावानं केलेला आहे. सोमनाथचा मृत्यू झाला तेव्हा धस यांनी आमच्याकडे येऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य केलं. आता मात्र त्यांची भूमिका बदलली आहे. धसांनी बीडप्रमाणे हे प्रकरण देखील लावून धरावं ही मागणी सोमनाथ यांच्या कुटुंबियांनी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या सुदर्शन घुलेच्या अडचणी वाढल्या कारण सुदर्शन घुलेवर आता खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. केज न्यायालयानं सुदर्शन घुलेला खंडणी प्रकरणात 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला.
मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाणार आहे, कारण उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलावलंय. परळीमध्ये 73 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केला. या चौकशीसाठी अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना कागदपत्रांसह मुंबईमध्ये बोलावलंय. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री अजित पवार यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं असल्याचं बघायला मिळत आहे. तर यावेळेस बीडच्या नगर रोडवरती अतिक्रमण हटवण्यात आलंय. या विरोधात हे आंदोलन पुकारलंय. गरिबांसोबत नेत्यांची देखील अतिक्रमण हटवा ही मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे. महादेव मुंडे हत्येप्रकरणी आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गौप्यस्फोट केला. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणामध्ये आकाचा संबंध आहे असा आरोप धस यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांच्या मारहाणी प्रकरणी बीड पोलिसांना 3 महिन्यानंतर जाग आली. पोलिसांनी राजेसाहेब देशमुखांच्या पोलीस गार्डचा जबाब देखील नोंदवला. या प्रकरणी कैलास पळसह साथीदारांवर गुन्हा दाखल झालाय. विधानसभा निवडणुकीच्या काळात माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास पळ आणि त्यांच्या साथीदारांना मारहाण केली आहे. परळीमध्ये कैलास पळसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी ट्विट करत पोलिसांचे आभार मानले. परळीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये गौड बंगाल झाल्याचं स्पष्ट झाल्याचं त्यांनी म्हटलं. परळीमध्ये पुन्हा मतदान करण्याची मागणी त्यांनी केली. वर्ध्यामध्ये लाडकी बहीण या योजनेच्या फेर सर्वेक्षणाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विरोध केला. अंगणवाडी सेविकांची पगारवाढ, केंद्र सरकारचं नुकतंच आलेलं बजेट याचा विरोध करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी हा मोर्चा काढला. एकंदरीत लाडक्या बहिणींसंदर्भात सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरोधात धुळ्यातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच तापलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत. लाडक्या बहिणींना निवडणुकांपूर्वी दिलेलं आश्वासन पाळावं ही मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या संदर्भात सरकारविरोधात निदर्शनं सुद्धा करण्यात आलेली आहेत. सर्व मान्यवर आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने आहोत आणि त्यांचे पैसे बंद होणार नाही यासाठी लढा उभारणार असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर राज्यात 5 लाख बहिणी अपात्र झाल्या, त्यावरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. एकंदरीत आपण पाहतोय मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टानेही नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण लोकांमध्ये काम करण्याची इच्छा यामुळे राहणार नाही. मोफत रेशन आणि पैसे देण्याऐवजी अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणि जेणेकरून देशाच्या विकासात योगदान देता येईल अशा प्रवाहात आणा, ही टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 2 आरोपींना अटक झाली आहे. रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींना गोरेगाव कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे. शिनाबुरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला आता परदेशी जाण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना परदेशात जाऊ शकत नाही असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले. शिनाबुरा हत्याकांडाची सुनावणी गतीनं व्हावी असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं. पुणे पोलिसांनी स्वयंघोषित भाईंना सज्जड दम दिला. महिलांची छेडछाड कराल, हवेत खोयते फिरवाल तर भर चौकात मारू असा इशारा पुणे पोलिसांनी दिलाय. पुण्यात आता बिब्वेवाडी या परिसरात गोळीबार करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3,70,00,000 रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारला. 7 आणि 10 फेब्रुवारी दरम्यान झालेले अनेक ट्रान्झॅक्शन्स सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर वळते केले. 34 खातेदारांच्या खात्यामधून ही रक्कम RTGS करण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई आणि नवी मुंबईनंतर आता पालघरजवळ आता 3रं एअरपोर्ट होणार आहे. ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. सकाळ सन्मान कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मी माननीय प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली होती की आपण अनायसे रेक्लेमेशन करतोय तर या पोर्टसोबत एक एअरपोर्ट केलं पाहिजे. मुंबईला 3ऱ्या एअरपोर्टची गरज आहे. हा जो सगळा वसई विरार डहाणू परिसर आहे हा वाढता परिसर आहे. प्रधानमंत्र्यांनी त्यालाही मान्यता दिली. त्यामुळे 3रं एअरपोर्ट देखील त्या ठिकाणी होणार आहे. आपली जी बुलेट ट्रेनचा स्टॉपही त्या ठिकाणी आहे. त्यामुळे एक मोठी इकोसिस्टम ही त्या ठिकाणी आपण तयार करतो.
त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांना तिसरं एअरपोर्ट सुद्धा बघायला मिळेल. याशिवाय आणखी काही अपडेट्स वेगवान स्वरूपात. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या आलमट्टी विभागात दुहेरीकरणाचं काम केलं जाते. रेल्वे प्रशासनानं हुबळीकडे येणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या, त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. सोलापूर होसपेठ दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसचा समावेश यामध्ये दिसतोय. सोलापूरकर प्रवाशांना मोठा फटका त्यामुळे बसणार आहे. भारतातील आयटी क्षेत्रातील एक मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसने त्यांच्या म्हैसूर कॅम्पमधून 700 कर्मचाऱ्यांना काढलंय. कंपनीमध्ये सामील झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये या फ्रेशर्सना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय. फेसबुकची मूळ कंपनी मेटामधून अनेकांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. मेटा आजपासून आता आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवेल. मार्क झुकरबर्गच्या कंपनीमध्ये आता मशीन लर्निंग इंजिनियर्सची नियुक्ती केली जाईल. कंपनीने आपले कर्मचारी 5% कमीत करण्याची योजनाही आखलेली आहे. गुलाबाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली, त्यामुळे प्रेमी युगलांना खिशाला कात्री बसेल. हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि उत्पादन खर्च वाढलाय. फुलांच्या उत्पादनावर याचा परिणाम झालाय. त्याचा थेट परिणाम बाजारातील फुलांच्या किमतींवर झालाय. यंदा गुलाबाच्या फुलांचे दर 20 ते 30% वाढलेले आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलंय. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मंदाना आणि विकी यांचा छावा चित्रपट दर्शकांच्या भेटीला येतोय. त्या अगोदर दोघांनी साई समाधीचं दर्शन घेतलंय. चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना सुद्धा केलेली आहे. नवीन मराठी चित्रपट चिकी चिकी बूम बूम आता 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सस्पेन्स कॉमेडी सुनील नारकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सस्पेन्स कॉमेडी हा मल्टीस्टार चित्रपट मराठी प्रेक्षकांना 28 फेब्रुवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात बघायला मिळेल. अरुणाचल प्रदेश राज्य महिला आयोगाने माजी मिस अरुणाचल आणि बिग बॉस स्पर्धक मिस चूम दरंग यांच्यावरती वर्णद्वेषी टिप्पणी केली. यूट्यूबर एल्विश यादव विरुद्ध त्यामुळे कारवाई करण्याची मागणी होती आहे. दुसरीकडे जयपूरमधल्या जवाहर सर्कलजवळ बनवलेला एल्विश यादवचा एक व्हिडिओ देखील वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. त्यामुळे देखील एल्विशच्या अडचणी वाढल्या आहेत. माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. जेजुरी गडावर श्री मार्तंड देवस्थानकडून फुलांची आकर्षक सजावट झाली आहे. माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त नाशिक, संगमनेर, नगर, बारामती, सातारा या भागातील भाविक आपल्या मानाच्या शिखरकाठी देवभेटीसाठी घेऊन जात आहेत. माघ पौर्णिमेनिमित्त पुण्याच्या धामणी, निमगाव, कथळे या ठिकाणी खरपुडी या ठिकाणी खंडोबा देवाचा यात्रा उत्सव भरलाय. यात्रेत भंडाऱ्याची उधळण करत हजारो भाविकांनी देवाचं दर्शन घेतलंय. पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एका भाविकाने तब्बल 1.5 किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला. या मुकुटाची किंमत 1,33,000 रुपये इतकी आहे. अहिलानगरमध्ये राहणाऱ्या चंद्रभागा भांडे या भाविकानं हा मुकुट अर्पण केला आहे. अंतराळात अडकलेले नासाचे 2 अंतराळवीर पृथ्वीवर मार्च महिन्यामध्ये येऊ शकतात. स्पेस एक्स अंतराळवीरांसाठी आपल्या कॅप्सूल बदलणार आहे. त्यामुळे 8 महिन्यांपासून अंतराळात अडकलेले बच विलिमोर आणि सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतू शकतील. त्यापूर्वी आता ते मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्यामध्ये परतण्याची सुद्धा शक्यता होती.